अपंगत्व आलं म्हणून भीक मागून जगायचं नाही, त्या अपंगत्वावर मात करायची आणि आपला प्रपंचाचा गाडा ओढायचा, हे ठरवलं होतं प्रवीण देशमुखनी. आणि दोन्ही डोळ्याला दृष्टी नसताना 100% अंधत्व आलेल्या या प्रवीणनी आता जीवनाचा संघर्ष आणि जगण्याची उमेद ठेवली आहे. आपली पत्नी आणि 2 मुलांना सोबत घेऊन हा प्रवीण याने वरवडबकाल गावामध्ये आता आपल्या मित्राच्या सहकार्याने एक रसवंती मिळवून तिचा रसवंतीचा उद्योग सुरू केला आहे आणि आपल्या अपंगत्वावर हास्याने त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण काळाने माझ्यावर घात घातला. हो मग माझी म्हणजे दिव्य शक्ती कमी झाली. हो या दिव्य शक्तीमुळे मी ते रिपेरिंग एजंटचे काम करू शकत नाही. हो. 2 चष्मे लावूनही बरोबर भोमाल दिसत नाही. बरं बरं. 2 चष्मे. मग आता तुम्ही या ऊसाच्या रसवंतीच्या मध्ये काम करता, याच्यामध्ये ऊस तुम्हाला घालावं लागते. यावेळेस तुमची किती मोठं आहे की तुम्हाला कसं शक्य होते? आता जीवावर बेतून तर करावं लागते. उदाहरण आता त्याला काही इलाज नाही सर. हो, कारण याच्यात जर हात गेला काय गेला तर ते त्याला काही इलाज नाही. हो ना. पण कसं आहे का, विमल धंदा होता, गाडी चालू होती, जमिनी तो सोडला, अक्षर दिसत नाही, वसुली सोडली. पप्पान धंदा उन्हाळ्यात चालत नाही. मग उन्हाळ्यात सिजनेबल धंदा करावा लागेल की नाही? हो हो हो. मग सिजनेबल धंदा तर मात्र रिक्स काम तर हे गाडी भाड्यानं आणली का माहिती माझजवळ काय आहे, मी तर शून्य व्हायला असं काही नाही. माझजवळ शांभू डाबऱ्या इच्छे एक कार्यकर्ते हो. त्याच्याकडून हे गाडी आणली. ते म्हणून तुला द्यायचं असेल दे बा, म्हणजे नको दे नको दे, घेऊन जा बा, तू काय करायचं करतो. अच्छा, हां, म्हणजे एक सहकार्य मिळालं तुम्हाला. सहकार्य मिळालं. ठीक आहे. मित्राचं सहकार्य मिळालं आणि ही रसवंती मिळाली. आता शाळकरी आपल्या मुलाला सोबत घेऊन त्याच्यासोबत हा रसवंतीचा व्यवसाय प्रवीणने सुरू केला आहे आणि यातून जे काही आपल्याला मिळते त्यावर त्यांनी आपल्या प्रपंचाचं गुजराण सुरू केलेलं आहे. एकंदरीत अपंगत्वावर मात करणारा हा प्रवीण निश्चितच या परिसरात सर्वांसाठी आदर्श ठरलेला आहे. त्याच्या रसवंतीवर जाण्याचा आज योग आला आणि त्याची ही जगण्याची उमेद पाहून निश्चितच त्यांनी मात केल्याचं दिसून आलं.